गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो म्हणले, ते घेतलं नाही. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला यांना 8-8 महिने लागायला लागलेत. म्हणजे याच्यावरच दिसतं की यांना द्यायचं नाही, फक्त झुलवत ठेवायचं. आता देतो मग देतो, आणि एकदा आचारसंहिता लागली की मग असे शब्द वापरायचे. आचारसंहिता संपली की आमची सत्ता आली की लगेच आम्ही देतो, म्हणजे अशी भाषा करायची यांना. बहुतेक यांचं पक्कच ठरलेलं आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मग आता यांचा खुर्चीच जीव आहे. मराठ्यांनी बी आता पक्क ठरवलं, खुर्ची यांना ठेवायची नाही. जे होईल ते होईल, पण खुर्ची यांना ठेवायची. शंभूराज देसाई अगोदर असं म्हटले होते की अधिवेशन चालू आहे, नंतर म्हणजे इलेक्शन झालं, आम्हाला वेळ भेटला नाही. आता परत तुम्ही तारीख वाढून दिली होती, परंतु तुम्ही विश्वास नेहमी व्यक्त केला शंभूराज देसाई बद्दल. त्यांचं काही बोलणं झालंय का? ते काय नाही, त्या विषयात काय बोलणं नाही, काय नाही. 1 महिना वाढून दिला. आणि आज बी सांगतो, आजपासून आणखीन 29 तारीखपर्यंत वेळ दिला त्यांना. आम्ही मनानच दिला. त्याच्या आज सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला ही मागणी पहिल्या दिवसापासून, त्याच्यावर आम्ही ठाम आहे. तोही शासन निर्णय करा. 2 विषय झाले. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा. हे झाले 3. चौथी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण तुम्ही ती करायची. 2004चा जो JR आहे तो सुद्धा दुरुस्त करायचा. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तर त्यांना ती करावीच लागणार आहे. तिच्यापासून तर आम्ही मागं हटतच नाही. आणि सरसकट गुन्हे, आणि जे आमच्या 5-7 मागण्या आहेत ते त्यांना आम्ही लिहून दिलेल्या आहेत. याच्या अगोदर निवेदन देऊ कदारलो होता आम्ही त्यांना. गुन्हे हे सरसकट आजपर्यंतचे मागे घ्यावे लागणार आहे. आणखीन 29 तारखेपर्यंत बघा तुम्हाला होत आहे का. 29 नंतर काय? नंतर 29ला फायनलच होणार आहे. ते आता आजच झालेलं आहे. आम्हाला कळून चुकलेले ते देत नाहीत. त्यांनाही माहिती वाटतं द्यायचं नाही, ते फक्त झुलवत ठेवायला लागलेत. आणि आता मधल्या काळात जे वेळ आहे, ह्या वेळेत बहुतेक ते ढकलतेत की महाविकास आघाडीला म्हणतात बैठकीला या, महायुती म्हणते बैठकीला या. हे दोघं एकमेकावर फक्त रिळत येत नाही का. आपण शेतात एखादी बैलगाडी घेऊन चाललो का, काही बैल नुसते रिळत असतात बघा आत. त्यांना शिवळावर रिळत, शिवळ मोडूस तर सवय असते ते रिळायची. तसे महायुती रिळती त्यांच्यावर आणि महाविकास आघाडी रिळती त्यांच्यावर. यांना मध्ये काट्या लावा लागणार आहेत. पहिल्यांदा मग बैल ठेप्याला आणायचे असले ना, मध्ये अशा काट्याच्या हे असायच्या बघा. हा, काट्याचे असे ते पोत्याचा तुकडा घ्यायचा, त्यात मोठाले काटे खोसायचे असे. ते इकून लावले का मग ते खांद्यात घुसत येत, इकडे घुसत, मग सरळ चालतो असं. तसं आता आम्हाला त्या शेवट्याला असे काटे लावा लागणार आहेत. 29 तारखेच्या नंतर म्हणजे 2024ला तेव्हा अशा दुरी चालणार आहेत. काही येड्यात काढायचं ना दुसऱ्याला की आता कुठं 12 महिने लागतात का आरक्षण द्यायला? 12 महिने लागतात का? मराठ्यात प्रचंड चीड यांच्या विषयात, प्रचंड राग आहे. ती खतखत आता बाहेरच पडणार. येड्यातल्या येड्याला सुद्धा कळण हे फसवायला लागले. माझा सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा नोकरदार पासून व्यवसायापर्यंत सगळ्या मराठ्यांना कळालं की हे आता फसवायला लागले.